निवडणुकीत राजकारण्यांची राडेबाजी. गेवराईत दगडफेक, महाडमध्ये रिव्हॉल्व्हरची दहशत. सर्वाधिक राडे महायुतीतच. तुफान दगडफेक आणि कार्यकर्त्यांमधील हा राडा आहे बीड जिल्ह्यातील गेवराई नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेचा. गेवराईत भाजपचे लक्ष्मण पवार आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत 50 ते 60 जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्म्ड त्या ठिकाणी वेपन आहे, त्याचा जो रिव्हॉल्व्हर आहे, ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. हा निंदनीय प्रकार आहे. कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं आणि असं काही जणू काही भासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे महाडमध्येही रिव्हॉल्व्हर दाखवत दहशत निर्माण केल्याचं समोर आलं. शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे समर्थकांमध्ये हाणामारी झाली. विकास गोगावले यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखली असा आरोप शिंदे सेनेनं केला. तर शिंदे सेनेचे हे आरोप महाडमधील राष्ट्रवादीच्या नेत्या स्नेहल जगताप यांनी फेटाळून लावले. माननीय मंत्री भरत गोगावले यांना कळवलेलं आहे. आमच्या जिल्ह्यातले सर्व आमदार, राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांनाही देखील याची कल्पना दिली आहे. पोलीस कोण आहेत का? आता तरी या पुढे जरा आहे काय? असाच राडा मुक्ताईनगरमध्येही झाला. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दुसरीकडे परभणीच्या जिंतूरमध्येही भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमने सामने आली. जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत तुफान राडा झाला. यात एक व्यक्ती जखमी झाली. तर भोरमध्येही भाजपचे संग्राम थोपटे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांचे कार्यकर्ते भिडले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. नंदुरबारच्या शहाद्यात मतदान केंद्राबाहेर भाजप आणि जनता विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. नाशिकच्या येवल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले. तर बदलापूरमध्येही भाजप आणि शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान राडा झालाय. हे राडे फक्त महायुतीत एकमेकांविरोधात नाही, तर सातारा जिल्ह्यातील म्हसवड नगर परिषदेमध्ये भाजप विरुद्ध पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. असाच राडा सावंतवाडीतही रंगलाय. भाजप आणि शिंदे सेनेत तुफान धक्काबुक्की झाली. खरं तर लोकशाहीमध्ये निकोप आणि निर्भय वातावरणात निवडणूक व्हावी ही अपेक्षा असते. मात्र आता दंडेलशाही आणि पैसा फेको तमाशा देखो अशा थाटात सावळा गोंधळ सुरू आहे. त्यात सर्वाधिक संघर्ष पेटलाय तो महायुतीमधील पक्षांमध्येच. या निवडणुकीत सत्ताधारी पक्षातीलच कार्यकर्ते एकमेकांना भिडले. सत्तेसाठीचा हा संघर्ष निवडणुकीनंतर मिटणार की पुढच्या निवडणुकीपर्यंत कायम राहणार यावर महायुतीचं भविष्य तर अवलंबून राहीलच, पण त्याबरोबर लोकशाहीचंही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.